प्रशासनाचा धिक्कार करतो। ज्याप्रमाणे या प्रकरणातले जे आरोपी आहेत, राजू चौगुले हा आमदाराचा भाऊ आहे, महेश चौगुलेचा, परंतु आम्हाला असा एक दाट संशय वाटतोय याच्यामध्ये कुठेतरी आमदाराचा दबाव 100% असला पाहिजे। कारण या भिवंडीमध्ये दर 3 वर्षांनी एक दलित बौद्ध समाजाच्या मुलाचा हा बली घेतलाच जातो। भिवंडीला लागलेला हा कलंक आहे आणि हा कलंक तेव्हाच पुसला जाऊ शकतो ज्यावेळी अशा नालायक आमदारांवरती कारवाई होईल, यांच्या भावांवरती कारवाई होईल। दुर्दैवाची बाब म्हणजे विलास पाटलांना यांनी सोडलं नाही माजी महापौर, त्यांच्या घरावर सुद्धा हल्ला झालेला आहे। माझी प्रशासनाकडे मागणी आहे, उद्याच मी हे पूर्ण कुटुंब घेऊन ठाण्याचे सीपी आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त यांची भेट घेणार आहे आणि जर इथल्या पोलीस प्रशासनानं भिवंडीच्या तपास अधिकाऱ्यांना जर हलक्यात प्रकरण घेतलं तर याचे पडसाद महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही। आमच्या बौद्ध समाजाच्या, आमच्या दलित समाजाची मुलं हत्या करण्यासाठी आहेत काय? भिवंडी हा हत्याकांड करणाऱ्यांचा अड्डा झालेला आहे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करतोय तुमच्या या माध्यमातून की तुमच्या या नालायक आमदाराला कुठेतरी आवर घाला। आम्ही कायदा व्यवस्थेचं पालन करतो, म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला शांत समजू नका। घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। आरोपींवरती 100% कारवाई झाल्या पाहिजे। ते आपल्या ताई कुठे यांच्यावरती सुद्धा खुर्च्या घातल्या प्रेग्नन्सी अवस्थेमध्ये। अतिशय निंदनीय घटना आहे। आरोपींना येत्या 2-3 दिवसांमध्ये जर अटक झालं नाही तर आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात याविषयी आंदोलन करू आणि मग त्याच्यामध्ये जे याच्यामध्ये अधिकारी आहेत इन्व्हॉल्व त्यांचा सीडीआर कसा काढायचा, त्यांच्यावरती कशी कारवाई करायची ते मी आम्ही आमच्या पद्धतीनं बघू। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मी एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून या घटनेचा जाहीर निषेध करतो। आता पोलीस प्रशासनाशी बोलणं झालं का? त्यांनी काय आश्वासन दिलं तुमच्या? नाही, त्यांनी जे आश्वासन दिलं, एक दुर्दैवाची घटना आहे, दुर्दैवाची बाब मी सांगतो तुम्हाला। या प्रकरणात जे आरोपी आहेत हे पटलावरचे आरोपी आहेत, ज्यांच्यावरती हत्या, हाफ मर्डर या अशा प्रकारचे गुन्हे आहेत। तरी पण एसीपी महोदय बोलतात की त्यांचा मी रेकॉर्ड काढतो। आज घटनेला 5 दिवस झाले। नक्की एसीपी कोणाच्या बाजूने आहेत हे आता कळायला फार कठीण झालेलं आहे, परंतु तरी सुद्धा आम्ही संविधानावरती विश्वास ठेवतो आणि मला खात्री आतापर्यंत झालं असेल त्यांच्या हातून काय, पण पुढे ते काम करत असताना या दलित कुटुंबाकडे, या माझ्या बौद्ध कुटुंबाकडे यांच्यावरती लक्ष ठेवतील आणि यांना योग्य पद्धतीने न्याय भेटेल याची ती व्यवस्था करतील त्यांच्या माध्यमातून। आता पुढची भूमिका काय राहील आपली? मी आताच सांगतोय, 3 दिवस मी या प्रशासन व्यवस्थेला 2-3 दिवस देतो, 3 दिवस देतो। आमची भूमिका काय असेल त्यानंतर मग त्यांना कळेल। आम्ही संवैधानिक मार्गाने या महाराष्ट्रामध्ये याच्या विरोधात आवाज होतो। आम्ही संकेत भोसले गमावलाय, आम्ही विकी ढेपे गमावला इथे, आता आम्ही आमची मुलं गमावणार नाही। जर खरंच इथली प्रशासन व्यवस्था कायद्यानुसार चालत असेल, आमदाराच्या घरचे हे गुलाम नसतील, तर मला वाटतंय या माझ्या गोरगरीब समाजाच्या लोकांना न्याय देतील, हे माझ्या दलित समाजाच्या लोकांना न्याय देतील। नाही तर आम्ही समजू की ही लोक आमदाराच्या दारातले भडवे आहेत, दलाल आहेत, गुलाम आहेत। पोलीस